शिक्षणाची वाढ आहे आणि शिकली पोरगी मरणच. तर शिकली पण पोरी जरा थोडी बोबडी होती. एकुलती एक पोरगी. तिला म्हणलं काय चाललं सोने? ते म्हणायचे ओके पप्पा बरे मा, तुमचं कसे तारे अशी होती. आणि त्या सोनीला पाहुणे पाहिले यायचे आले. तिचं नाव काय ठेवलं? मनी. असं त्या मनीला पाहुणे पाहायला आले तर त्या पाहुणे विचारायचं बाई व्हॉट इज युअर नेम? ते म्हणायचे मा नाव मनीष आहे. असं वय कितवी शिक्षण? ते म्हणे BA अरे. पाहुण्याने पाहिलं का बोलली का लगेच जेवून जायचे, पुन्हा निरोपच नव्हते. जवळजवळ 70 सोयरिकी मनीच्या बापाने पाहिल्या आणि 71वी सोयरीक आली. मनीला म्हणल्या वाक म्हणे आता जर तू बोलली ना तुला मी जित मारीन गाड्या. तो ह्यामुळं सोयरिके मोडात एवढ्या पैसे असून सुद्धा एकुलती एकच तू मला. ते म्हणले ओके पप्पा येस पप्पा आता पर्यंत बोलायचे. बर पाहुणे आले तर आले मुंबईचे आले तर ते गाडी त्या 2-4 गाड्या आणि इन केलेला गडी लटाळाचे साठाळा. जीनची पॅन्ट आणि टी-शर्ट घातलेला तरणा बांडगडी 42 वर्षाचा. असेच नवरदेव दादा. आपण पोरीला नवरदेव असेच पाहतो आपल्या. सर्व्हिसला लागले माझ्याकडे 4-5 बायोडाटे आहेत. कोणाकडे पोरी असल्या तर मला निरोप सांगा. पुण्याला एक नवरदेव वय वर्ष 47, तरुण तडपदार, 2 बंगले आहेत, 1,62,000 रुपये पेमेंट आहे. म्हातारा नाही म्हातारी नाही मेलेली. तुमच्या पोरीला सासू नाही सासरा नाही, फक्त डांगा करणं नवरदेव राहीन. पहा असले तर कार्यक्रम झाल्यावर आपल्याला ठ्यापा विचारा. बिगर होंडेची पोरगी करून नाही. दुसरा एक ठेपा आहे दुबईला आहे गडी. वय वर्ष 51, तरणा बांड. दुबईमध्ये 3 बिल्डिंगा, पुण्यात 2 बिल्डिंगा, खंडाळ्या घाटात 1 बिल्डिंगा, 11 पेट्रोल पंप. तरणा बांड, वय वर्ष 51, पोरगी असेल 30-32 वर्षे. तिथं सुचा मला, मी सोयरीक जमून देईन, ढबू घेणार नाही. डंगरे नवरदेव नका पाहू रे बाबा हो, तुम्हाला पाय पडून सांगतो. मला एक मग अशी विनोद आला. 60 साल के बूढ़े ने 32 साल के लड़की से शादी की. वो लड़की को पूछा तूने ऐसी क्यों शादी की? तो उसने कहा उसकी इनकम ज्यादा है और उसके दिन कम है. जरा विचार करा माय बापांनो, सावध व्हा सावध माय बापांनो. वय जर जास्त असेल पोराचं, पुरीचं वय जर कमी असेल तर संतान, पुढची जी संतान असेल ती परफेक्ट नाही येणार. त्याच्यामधली परफेक्टता, त्याच्यामधली शार्पनेसपणा हे त्याला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून जीवन जगत असताना जरा विचार करा माय बापांनो, परमार्थ काय सांगतोय, परमार्थ काय दिग्दर्शवतोय, आणि आपण आपल्या मनाने जर करायला लागलो तर कुठंची कुठं निघून जाऊ. आणि म्हणून ज्या त्या वयात आणि ज्या त्या वेळेत लग्न करणं हे आई वडिलांचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल. माय बापांनो जरा लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. आपला विषय चालू होता ते मुंबईचा नवरदेव आला 42 वर्षाचा, भला लटाळा साठाळा गडी, जीनची पॅन्ट बी मिळत नाही त्याला आख्या संगमनेरात. त्याला उधळून शिवा लागते, कमरातच बसत नाही, एक तर पोटरीतूनच घुसत नाही. आणि टी-शर्ट घातलेला, पोत्याला टी-शर्ट घातले आला बा असा चालत वाताडाक वाताडाक वाताडाक. आणि त्याला 1.5 लाख रुपये पेमेंट, सॉफ्टवेअर इंजिनियर. ते म्हणले नवरीच बाप म्हणले मला तर पोरगा पसंत आहे. तुम्हाला? ते म्हणे आम्हाला तुमची पोरगी पसंत आहे. बोलू नका काही येत नका, लग्न कुठं ठोडायचं. ते म्हणे आम्हाला तिकडून मुंबईहून यायचं, तुम्हाला इकडून जायचं, मग मध्ये नगरामध्ये ठोबा. ते म्हणले बरं आहे, दोघाला सारखंच अंतर. नगरच्या मंगल कार्यालयात लग्न ठरलं आणि गावात बोबाटा मनीचं लग्न जमलं, बोबड्या मनीचं.
इथं नाही कोणी हाय काय हा नाही तर कार्यक्रम झाला मला एका गोठ्यात पडी ते बाबा. आणि त्या मनीचं लगन जमलं धुना धुता धुता बाकीच्या बाया म्हणायच्या हळूच बोलायच्या तुला माहितीये का गेन द्यायचं तुला माहितीये का काय अगं त्या बोबडे मनीचं लगन जमलंय अगं चांगलं काय आणि तिची म्हातारी तिकून ऐकते मग मै मनीच अशी मै मनीत तशी 1.5 लाख रुपये पेमेंट आहे माय मनीचे मालकाला नगर लग्न ठुलं इकून 7-8 लाख झाल्या तिकून 10-12 लाख झाल्या नवरदेव कोणच्या गाडीत आलता रे जगवार गाडीत आला नवरदेव सजून चुरा के ले जा उठा के ले जा भगा के ले जा यार दुल्हन हम ले जाएंगे असं लिहिलेलं आणि आला आणि आल्यानंतर नवरदेव नवरी मिरीले आणि मिरून पुन्हा मंडपात आणले. आता भले नाचले पुढे त्यांच्या सिटीतले माणसं आले तर आले तिकडे चिचा पिकलेला त्या चिचा खालीच गेल्या का वळीले चिचा काही डाळिंबातच घुसले आता कराकर खायचे डाळिंब तिने पहिल्यांदा पाहिलं बाबा त्या बोरीत घुसले तर बोर सगळ्या हळूहळू आऊट केले. आता सिटीतलं वरड आणि बाबा ऊसाच्या गाड्या मागे लागायच्या मामा मुळ्या ढिल्या होत्या ना येड्या करे आऊट केले तिने आणि बाबा इकडून तिकडून मण्या मणी मणी मण्या हा मिरून आले आणि मिरून आल्यानंतर लग्नाच्या मेन गेट पासून आतमध्ये विवाह मंचकावर जाण्याकरता आपलं गाणं लावलं. आपलं कोणतं गाणं आहे आपलं हिंदू धर्माचं बहारो फूल बरसाओ मेरा महब्या आया हवा ओ रागिनी गाओ आपलं गाणं आहे ना. मग मग नवरदेव नवरी ढळत का म्हणून नाही आपलं गाणं नाही तर मग नवरदेव नवरी पाऊल टाकीत का म्हणून नाही बासरी वाजल्यावर ना 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 माई हे नका म्हणू आणि हे लावू नका आपल्या लग्नात. आपल्या लग्नात नाही मायबापांनो हे गाणं आपल्या लग्नामध्ये जय जय महाराष्ट्र माझा भरता महाराष्ट्र माझा 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 हरे बाबरना कृष्ण कोयना भद्रा गोदावरी हरे बाबरना कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक मताने भरती पाणी मातीचा घागरी एक मताने भरती पाणी मातीचा घागरी भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाळा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भरता महाराष्ट्र माझा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की हे लावीत जा लग्नात. हे जर लावलं तर आम्हाला आशीर्वाद द्यायला बोला बरं. आशीर्वाद द्यायचा असेल ज्या टायमाला लग्न आहे त्या टायमात लग्न लावीत जा तर महाराज मंडळीचे नाव टाकीत जा. आम्ही यायचं भूतावनी बसायचं बरं. आमचे बशी सोपेर बसले बाकीचे आले का बाबा बाबा. आणि एक तर मग तुम्हाला टायमवर नसेल लावाय तर मुहूर्त कोणाकडूनच काढू नका. मुहूर्त बंद करा काढायचं काढूच नका.
म्हणून मायबापांनो वेळेचं भान ठेवा. वेळेचं वक्त किसी का गुलाम नाही, मौत किसी से रिश्वत नाही लेती. आणि म्हणून वेळेवर मायबापांनो मुहूर्त काढला तर वेळेवर लग्न लावत जा. आणि तुम्हाला सगळ्या वऱ्हाडीला विनंती आहे, त्या वेळेत जर लग्न नाही लावलं तर नवरदेव नवरीच्या आई बापाला भेटायचं. रामकृष्ण हरी. आम्ही पुढच्या लग्नाला चाललो. नाही आपण तेवढे आणाबिल्या पोरांना इथं लागता लेकरा जोग जेवले नाही त्या पोराला काय कळायचं का नाही नेत्या ओदाड्यावर नात ते नाही मायबापांनो नाही. आणि म्हणून टायमावर लग्न लावायला सुरुवात करा. ज्या लग्नाला टाइम कळाला त्या नवरदेव नवरीला टाइम कळाला. आणि जे लग्न टायमावर लागले त्या घरातले नवरदेव नवरीचे आई वडील सुद्धा टायमाला महत्व देणारे आहेत. हे जाणून घ्या, हे समजून घ्या. टायमाला महत्व द्या. टाइम आहे, टाइम प्रत्येक वेळ टाइम आहे. नाही तर नाग दाता पडून गेले मग बाबा पुढे जायचं. बाबा मिळलं काय मलमाल घालीत बघा टाइमवर नाही तो उपयोग नाही. खुबा मोल्डर मोटरसायकल हळूच चालू नका, खुबा मोडायच्या अगोदर चाला. आणि म्हणून टाइम हा फार महत्वाचा आहे. आणि मग ते नवरदेव नवरी आत गेले आणि आत गेल्यानंतर आणि लग्नाष्टक चालू झाले. लग्नाष्टक चालू झाल्यानंतर सगळे तदेव लग्नम सुदिनम तदेव सगळे लग्नाष्टक बंद. सगळे मग वाजंत्री सावचित्त आणि मग बोहल्यावरचा कळस हलविजे आपुल्या कुलस्वामीचे चिंतन हे सगळं झालं. आणि बरेचसे गडी ज्यांचे लग्न झाले नाही का त्यांचा जाळ झाला. त्याने नवरीला हारच घालून दिलं नाही. लगीन नवरदेव उतलेला. हे जळके बर का. ते म्हणे आपल्या टीम मधले याच जमलं आपलं कधी जमन. नका घालून देऊ नका. 2-4 फुकटे गडी राहतात ते नाही त्यांच्याकडे काहीतरी राहतात ढवळ. आलं की नवरीच्या नवरदेवा तोंड राहते. आता हे कशात लिहिलेलं नाही पण माझ्या मते त्यांचा मतितार्थच असा असला पाहिजे का नवरदेव नवरीच्या तोंडाला असा जलमभर फेस येऊन द्या. नाहीतर मग कशाला मारतात मला सांगा. बंद करा हे. आणि उचली तर बंद करा. आपल्यात नाही बरं का हे. आपल्यात नाही. उचलीच बंद करा. नवरीला नवर देऊन उचलायचं दुसऱ्या पोराने उचलायचं. पटकन बोला. मग दुसऱ्या पोराने कस काय उचलेलं जमत. काय भामटेचे लक्षण हे. अरे सावध व्हा, सावध. जागे व्हा, जागे. नेमकं आपण करतोय काय याचं भान असलं पाहिजे. ज्या घरामधले पोर आई वडिलांचं नियमाचं पालन आई वडिलांच्या जीवनामध्ये जसं होतं तसं ज्या घरात केल्या जातं समजायचं त्या घरात देव आणि देवी आलेले आहेत. समजायचं त्या घरात मायबापांनो घरामध्ये नियमाचं पालन करणारा मुलगा आणि मुलगी असेल तर समजायचं आपल्या घरात देव आणि देवी निश्चितच आलेले आहेत. आणि म्हणून मायबापांनो आता मनीनं मण्याच्या गळ्यात हार घातला. हार घातला तर मनीने असं खाली मुंडकं केलं. आता मने मुंबईचा मनी खेड्यातली आणि नेमकं मनीच्या ओढण्यावर एवढा मोठा ते शेणातला किडा होता. तेव्हा नाही का असं झटकी देत चालू होतं पुढं. असा असं नाही चालत का तो गेंडा शेणातला किडा. आणि ते मनीच्या ओढण्यावर इकून होता. आता मण्याच्या गळ्यात असा मनीनं हार टाकलेला. आता मनीच्या गळ्यात हार घालणार तर मण्याच्या हाताचे थर. तिला वाटलं काय झालं काय. मनी म्हणायची. मनी म्हणायचं. कारण की त्यांनी आतापर्यंत एवढा मोठा लायू आणि एवढ्या जवळ किडा मुंबईचा माणूस येते त्यांनी पाहिला नाही. ॲनिमल प्लॅनेट आणि डिस्कवरी चॅनल सोडून त्याने आतापर्यंत लायू असा किडा पाहिलाच नाही. पाहून त्याने डास पाहिला. घाबरला ते आणि घाबरला तिने थर करायला लागली. मनी निसती अशी. मनीला सांगितलं होतं मण्याच्या बापाने बाई बोलू. मनी निसती. त्याला रावलंच नाही. त्याला घाम आला. ते म्हणा मनी म्हणले ताये
आहे तुला आहे. ते तसंच आणि ती तशीच जैसी करणी. जसं केलं तसं होणार आहे. आज नाही तर उद्या 101% होणार आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये त्याचा ध्यास आणि त्याचा ध्याव असणं महत्वाचं असतं. पहिल्या चरणात दिग्दर्शन केलं. दत्त ध्यावा 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 दत्त गावा दत्त आमुचा विसावा. दत्तात्रयाच्या नामस्मरणाने आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते. त्याच्या चिंतनाने तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याच्या चिंतनाने निघून जात सर्व काही. पण त्याचं चिंतन जर असेल तर म्हणून